आज ऋतू फार घाबरला. तर सकाळी ऋतू छान असा तयार होऊन बातम्या बघत बसला होता. त्याला फार आवडतं टी व्हीवर बातम्या बघायला. त्याच्यासाठी इथे मी बनाना ओट्स पुडिंग बनवलं होतं. ते पुडिंग ऋतूने सुद्धा आवडीने खाल्लं. आरामात बसून साहेबांनी संपवलं. आज ऋतूला वाटीने पाणी प्यायचं होतं म्हणून वाटीने पाणी पिलं. नंतर मस्ती करून झाली आणि आमचे साहेब झोपी गेलेत. 1.5 तास झोप काढली आणि उठले. फिडिंग झाल्यावर त्याला मी उन्हाचं परत झोपून घे म्हणून म्हणत होते, पण कशाचं काय, ऋतू ऐकणार थोडीच आहे. झोक्यातनं बाहेर यायचा प्रयत्न करत होता. बघा कशी मस्ती करतोय. नंतर संध्याकाळी ऋतूचे पप्पा आले आणि आम्ही मॉलला गेलो. या दोघांनाही फिरायला फार आवडतं. ते मला एकटीला सोडूनही फिरू शकतात. नंतर ऋतू इकडे तिकडे बघत मस्ती करत चालला होता. लिफ्टमध्ये बसल्यानंतर कसला तरी आवाज येतोय म्हटल्यावरती तो थोडा घाबरला आणि इकडे तिकडे बघत होता. हे दोघं मस्त वेगवेगळ्या वस्तू बघत चालले होते. यांची काय चालली आहे खरेदी मलाच कळत नव्हतं. ऋतूच्या पप्पांनी त्याला सॉफ्ट टॉय दाखवली. त्याला काही आवडले नाहीत. त्यांनी त्याला एलिफंट दाखवला. ऋतूकडे सेम असा एलिफंट आहे. त्याच्या पप्पांनी त्याच्यासाठी आणलेला. त्याने लगेच ओळखला. त्याला खूप आनंद झाला. शेवटी ज्या कामासाठी आलो होतो ते केलं. पण इथे ऋतूला वेगळाच प्रश्न पडला होता. तो ह्या बाईला बघून, ही बाई कोण आहे त्याला काही कळेच ना, कारण त्याने पहिल्यांदाच पाहिलं होतं. ही बघा ही ती बाई. त्याला काही कळायला तयार नाही. मी त्याला जवळ जाऊन दाखवलं. शेवटी आम्ही घरी निघालो. उशीर होत होता. ऋतूला लवकर झोपायची सवय आहे. उशीर झाला तर तो फार चिडचिड करतो. त्याची झोपेची वेळ ही ठरलेली आहे. त्याला आम्ही नेहमी बाहेर फिरायला घेऊन येत असतो. घराच्या बाहेरचं जग आम्ही त्याला एक्सप्लोअर करतो. त्यामुळे तो देखील बाहेर कुठे आला तर त्रास देत नाही किंवा रडत नाही, एन्जॉय करतो. नंतर आम्ही घरी जायला निघालो. रस्त्यामध्ये बदाम शेक घेण्यासाठी ऋतूचे पप्पा थांबले होते. गाडीमध्ये ऋतू फार मस्ती करत होता. तो माझ्या डोळ्यांवर चष्माच ठेवत नाही. ऋतूचे पप्पा बीडचा फेमस बदाम शेक घेऊन आलेत. घराच्या बाहेर ऋतू इथे पायाने हॉर्न वाजवून दाखवत होता. फायनली आम्ही घरी पोहोचलो. ऋतूचा आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.